आणि त्याच्यानंतर यादव सूर्यकुमार या सगळ्यांनी जे काही काम केलं, कुणी उत्तम प्रकारचा झेल जिंकला, कुणी सर्जिकल स्ट्राईकच्यामध्ये चमत्कार दाखवला. आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण T20ला इतक्या वर्षाची गॅप दुष्काळ असं म्हणून समोरलं जातं, ही स्थिती होती. त्याच्यातून भारताची मुक्ता केली आणि याच्यासाठी 100% या सगळ्या खेळाडूंचं त्याचा कौतुक करावंच लागेल. पण यावेळेला त्यांना अतिशय उत्तम शिक्षक मिळाला आणि या दलीलचं कामगिरी या सगळ्या खेळाडूंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन, त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसा या समन्वयाचा सल्ला, या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून केल्या गेल्या आणि त्याचाच हा परिणाम सामुदायिक यशामध्ये भारताला मिळाला. आणि म्हणून भारतीय संघाचं, त्याच्याबरोबर राहुल द्रविड यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. क्रिकेट कंट्रोल बोर्ड यांचंही अभिनंदन करतो. आणि यश संपादन करण्याची आणि जगामध्ये एक अव्वल दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी परंपरा भारतीय क्रिकेटची आहे ती जतन करतील असा मी विश्वास या ठिकाणी बाळगतो. पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन. वारी आज पुण्यामध्ये तुम्ही पायी चालणार आहात अशी चर्चा मागे बातमी आलेली होती, ते तथ्य का खरंच? दुसरी गोष्ट, तुम्ही दर्शनाला जाणार आहात का जवळ? ही बातमी खरी नाही. माझ्याकडून मला एक सूचना केली की मी विचार करतो करायची की वारी जशी पंढरपूरचं जाते तशी माझ्या गावावरनं जाते आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी थांबणार आहे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांचं स्वागत करून नंतर त्यांची जी व्यवस्था करून ती गाडी पुढे जाईल. पण या सगळ्या प्रवासात आणि जगामध्ये एक अव्वल दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी परंपरा भारतीय क्रिकेटची आहे ती जतन करतील असा मी विश्वास या ठिकाणी बाळगतो. पुन्हा एकदा त्यांचा अभिनंदन. वारी आज पुण्यामध्ये तुम्ही पायी चालणार आहात अशी चर्चा मागे बातमी आलेली होती, ते तथ्य का खरंच? दुसरी गोष्ट, तुम्ही दर्शनाला जाणार आहात का जवळ? ही बातमी खरी नाही. माझ्याकडून मला एक सूचना केली की मी विचार करतो करायची की वारी जशी पंढरपूरकडे जाते तशी माझ्या गावावरनं जाते आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी थांबणार आहे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांचं स्वागत करून नंतर त्यांची जी व्यवस्था करून ती गाडी पुढे जाईल. पण या सगळ्या प्रवासात मी त्याच्यामध्ये नाही, पण त्यांच्या स्वागतासाठी मी आहे. फक्त एक रोखठोकमध्ये आज एक लेख असा लिहिण्यात आला संजय राऊतांकडून की जे JDU आणि TDPचे खासदार आहेत ते कुठेतरी त्यांच्या खासदारीमध्ये नाराजी असल्याचं कळते. असे काय आहे का की मोदी सरकारला आत्तापासून खासदार नाराज आहे? नाही, माझ्या काय ऐकण्याचं नाही. मी कधी ऐकलं नाही ना कुणी आमच्याशी बोललं. आणि खरं सांगायचं म्हणजे फादरांचं सेशन खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरू होणार आहे आणि फादरांचं सेशन हे 2 दिवसाचे 3 दिवस. त्यामुळे 2-3 दिवसात असं करणंही शक्य नाही. खासदारांच्या नीती होणार नाही. पण सेकंड सेशन जे आहे ते ज्या दिवसाचं आहे त्यावेळी लोकांचा अंदाज येईल. आज तसं चित्र होईलच आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे कुठल्याही खासदाराला निवडणूक नको. कारण आता काही गडबड झाली तर निवडणुकीला जावं लागेल आणि निवडणुकीला जायला तुम्हाला किती त्रास होतो उन्हा तासात पावसात सगळं बघायला, तसं आम्हालाही काय होत असेल. त्यामुळे नको निवडणूक अशी भावना सगळ्यांची आहे. सर, तुम्ही निवडणूक नको म्हणताय पण विधानसभेची तयारी तुम्ही सुरू केली आहे. विधानसभेची सरकार बदलायचं असं म्हणताय आणि प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळताना दिसतोय.
अजित पवार गटाचे काल पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष बरेच नगरसेवक तुम्हाला येऊन भेटून गेले. तेच नाही, राज्यभरातून लोक तुमच्याकडे येत आहेत. अगदी नवी मुंबईला विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आलेले असतील किंवा विदर्भातून लोक सकाळी तुमच्याकडे आलेले होते. या निवडणुकीनंतर लोकसभेच्या तुम्ही काय परसेप्शन बदललेलं पाहताय आणि कोण कोण लोक तुमच्याकडे नव्यानं अप्रोच होत आहेत, त्यांची नव्या येणाऱ्यांसाठीची जागा तुमच्याकडे किती आहे? असं आमचं लक्ष एकच आहे. म्हणजे जसं अर्जुनाला सांगितलं तसं माणसांच्या डोळ्यामध्ये तुम्ही घाण ठेवा, तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा प्रमुख मी आहे, काँग्रेस पक्ष आणि तिसरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना आम्ही एकत्र राहणार आहोत. मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला प्रतिसाद हा चांगला दिला. पण यामध्ये जसे 3 पक्ष होते तसे डावे उजवे कम्युनिस्ट शेतकरी कामगार पक्ष हेही त्याच्यामध्ये सहभागी होते की ज्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. उद्याच्या विधानसभेमध्ये या सहकाऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याची नैतिक जबाबदारी आम्हा लोकांची आहे आणि म्हणून त्यांच्या सह आम्ही पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल. यासंबंधी महत्त्वाच्या 3 पक्षांच्या मध्ये अद्याप वाटाघाटी जागेच्या वाटपाच्या झालेल्या नाही, पण ते आम्ही लवकरच सुरू करू. जागांची वाटणी करू आणि जागांची वाटणी केल्यानंतर त्या पक्षाच्या वतीनं त्या जागेनुसार त्यांचा उमेदवार याची निवड करू आणि कामाला लागू. 3 महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या 3 महिन्यात जे काही 2-2.5 महिन्यात प्रत्यक्ष मिळतील त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा हा आम्हा लोकांचा प्रयत्न आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची पार पाडणं आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागतो. साहेब, काल राज ठाकरे असं म्हणले की लोकसभेच्या निवडणुकींनी सगळ्यांना जागा दाखवून दिली, जमिनीवर आणलं सगळ्यांना. माहिती नाही आम्हाला आमचे फार जमिनीवर साहेब, बबन गीतेंवर गुन्हा दाखल केले. काल बीडमध्ये एका सरपंचावर गोळीबार झाला होता, त्यानंतर आज त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गीते. मुख्यमंत्रीच्या चेहरा ठेवून पुढे म्हणजे निवडणुकीमध्ये जावं असं संजय राऊतांचे पण असं मत आहे. मग त्याला उत्तर मी दिलं, तुम्ही छापले पुन्हा काय सांगू. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आम्ही तिघं एकत्र आहोत. आमचा सामूहिक चेहरा हा महाराष्ट्राच्या जनतेचा सगळं आम्ही ठेवू इच्छितो. साहेब, पिंपरी चिंचवडमध्ये वेगळं समीकरण पाहायला मिळत आहे, कारण काही नगरसेवक तुम्हाला काल भेटले अशी चर्चा आहे. असं आहे की हल्ली रोज मला 2-3 तास काढावं लागतात नवीन लोक पक्षात येणाऱ्यांची बोलायला. तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड सुद्धा अपवाद नाही. तिथं मोठ्या प्रमाणात काही खासदारांनी आम्हा लोकांची नगरसेवकांनी आम्हा लोकांची भेट घेतली. आलेली असणारे आनंद आहे की त्या सर्वांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं. जे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते ह्या निष्कर्षाची ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करू. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी म्हणलं तर हरकत ठरणार आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आमच्याकडे सीट कोणत्या येणार आहे त्याचा निकाल होऊ द्या आणि तो निकाल झाल्याच्या नंतर आमचा प्रयत्न हा राहील की नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावे. सर, एक लिगल कॉन्फ्लिक्टची चर्चा खूप दिसते लिगल सर्कलमध्ये. पक्ष सुप्रीम कोर्टाची लढाई नाव आणि चिन्ह याची जी सुरू आहे त्यातली गंमत अशी आहे की आता तुतारीला मिळालेली मतं जी आहेत ती मतं घड्याळाला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहेत. चिन्ह आणि पक्ष म्हणून तुम्हाला मान्यता मिळेल आयोगाकडून, पण उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे भांडण सुरू आहे चिन्हावरून पक्षावरून पक्षाच्या नावावरून आणि चिन्हावरून, त्यात जर उद्या घड्याळ मिळालं तर तुतारी का घड्याळ असा एक कॉन्फ्लिक्ट तुमच्या समोर असणार आहे. तेव्हा मिळून द्यावं ठरवू. एक इंग्लिश में करना चाहूँगा वर्ल्ड कप
Sir, India has registered a good victory yesterday, a World Cup after a long time. What is your reaction? You have been a fan of cricket and administrator of the cricket. You see, it's not a question of me. Yes. I am confident the entire country will be enjoying happiest moment because of yesterday's performance of our watch. Yesterday's match was an exceptional match, and we have seen lot of new players, youngsters are coming forward and they are showing their matches. So I would like to congratulate all of them because of their performance. Simultaneously, Mr. Rahul Dravid happened to be the guide of this entire team. And whatever the actions and efforts he has taken has ultimately won this victory. So I would like to congratulate Rahul Dravid also, and I am sure our boys will keep same performance in other next coming games. सर, एक शेवटचा प्रश्न फक्त. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी रिटायरमेंट डिक्लेअर केली. तुमच्या समोर यांचा खेळ सुरू झालेला होता जेव्हा तुम्ही बीसीसीआयशी संबंधित होता तेव्हा. आता लिजंड म्हणून हे दोघेही निवृत्ती स्वीकारतात T20 म्हणून. काल त्यांनी तशा घोषणा केलेल्या आहेत वर्ल्ड कप झाल्यानंतर. असं आहे की ते T20 मधनं रिटायर होते, बाकीच्या वनडे मधनं नाही, टेस्टमध्ये नाही. ही दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत आणि ही गोष्ट चांगली आहे की एका विशिष्ट काळाच्या नंतर आपला फॉर्म टॉपच असतो, त्याच वेळेला निवृत्त व्हायचा निकाल असाल तर ती वेळ योग्य असते. ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान. भारताची प्रतिष्ठा त्यांनी वाढवली होती, अनेक वर्ष त्यांना संधी मिळाली आणि आता नव्यांना संधी मिळाली आणि म्हणून त्याचा हा जो T20चा गेम आहे त्यातनं ते विजा व्हायचा निर्णय त्यांनी घेतला. माझ्या मते हा निकाल योग्य आहे. या वेळेला मुंबईला फायनल मॅच झालेली होती वनडेची श्रीलंकेच्या विरुद्ध. त्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने निवृत्त व्हायचा निर्णय घेतला, पण ते निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित करत आले. ही दोन्ही खेळाडू T20मधून निवृत्त होणार, बाकीच्या खेळातून होणार असं मला वाटतं. आणि त्यामुळे या T20मध्ये नवीन पिढी एन्करेज करण्यासाठी या दोघांचा निर्णय यशस्वीचा आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो. साहेब, महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती मोठ्या घोषणा केल्या. 2 नंबरचं कर्जबाजारी तामिळनाडूनंतर महाराष्ट्र राज्य झाले आणि घोषणांचा पाऊस. अर्थसंकल्पावरती असं आहे. आणि मी काल सांगितलं कोल्हापुरात, तुमच्याकडे खिशात काय आहे हे न समजता बाजारात जाऊन तुम्ही खरेदी करायला गेला तर काय अवस्था होती मी सांगण्याची गरज नाही. हे जे काही असतात सगळे आता कालच्या जे काही जाहीर केलं गेलं, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धसका घेतलेला आहे आणि त्याच्यापासून हा अशा प्रकारची आखणी केली आहे. ठीक आहे, आता आखणी केली तातडीने या सगळ्या गोष्टी आणि जनरल तसं जाहीर केलं. आता दिवस काही फार राहिले नाहीत, फार थोड्या दिवसात वस्तुस्थिती कळेल आणि त्याची वाढ उठतो.